पाहिलं तर 14.5च्या धावगतीने धाव संख्या बनवावी लागेल जिंकण्यासाठी प्रतिषटक. 12 चेंडू 29 समीकरण बनलेलं आहे मैदानात. आता कशा पद्धतीनं इथून गोलंदाजी देखील केली जाते आणि फलंदाजी देखील केली जाते पाहावं लागेल. 12-29 पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने टाकला. तिथे पॉइंटचे खेळाडू फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण. अगदी बघितलं तर वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन येतात ते किरण. या अगोदरचं षटक पाहिलं तर थोडंसं महाग ठरलेलं की ना, तिथं विकेट जरूर मिळवली आणि ते चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय आणि डॉट चेंडू. सामना करतील माही आणि ते पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न जरूर होता आणि अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. डॉट चेंडू. आणि ते फटका जरूर मोठा मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा कनेक्शन हवं तसं मिळालेलं नाही आणि एकदा पुन्हा डॉट. गोलंदाज अगदी जोमात चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ते पुढे समोर येऊन मारलेला हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट आणि ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूरच होता फलंदाजाचा. कारण या अगोदरचे आपण जर पाहिले तर 3 लगातारचे डॉट होते आणि ते मोठा फटका खेळण्याच्या उत्साहात अगदी विकेट गमावली. तिथे चांगला झेल कोणतंही चूक आपल्याला पाहायला मिळालेली नाही गणेशांच्या माध्यमातून. आता न्यू बॅटर असतील ते किरण. विचार केला तर किरण विरुद्ध किरण. सामना करतील किरण. गोलंदाजीसाठी देखील किरणच. किरण विरुद्ध किरण. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि षटक समाप्त. आणि हे षटक पाहिलं तर आपण एकच धाव खर्च केलेली आहे म्हणजे मला वाटतंय 6-28 असेल. 6 चेंडू मध्ये 28.